हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल। संक्रांतीसाठी म्हणा किंवा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी आपल्याला देण्यासाठी तिळगुळाची वडी किंवा तिळगुळ किंवा तिळगुळाचे लाडू लागतात। तर आज आपण हे तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे अगदी साध्या सोप्या पद्धतीने ते बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथं मी माझ्याकडे असलेले गावरान असे तीळ घेतले आहेत। 1-2 वाटी घेतलेत आणि त्याला छान निवडून साफ करून घ्यायचे आहेत। तर आता काय करायचं, इथं मी एक कढई गरम करायला ठेवली आहे। तर त्यात आपण हे तीळ छान भाजणार आहोत। आणि हो, तीळ भाजताना कधी अशी जाड बुडाची जाड बेस असलेली कढई वापरायची आणि गॅसची फ्लेम एकदम लो करायची, म्हणजे बारीक गॅसवरती आपल्याला हे तीळ खमंग असे तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही जर गॅस फुल केला तर तीळ बाहेरनं लवकर भाजल्या जातील किंवा करपतील, पण आतमध्ये ते कच्चेच राहतील। म्हणून त्याला पूर्ण फुलेपर्यंत असं मंद गॅसवरती 5 ते 6 मिनिटं सतत हलवत भाजून घ्यायचे। आता इथं माझे हे तीळ भाजलेत, तर त्या कढईत ठेवायचे नाही, ते काढून घ्यायचे। आता त्याच कढईत आपण आपला गूळ घेतला आहे। जेवढे आपले तीळ आहेत तेवढ्याच प्रमाणावरती आपल्याला गूळ घ्यायचा आहे। आता इथं मी 2 वाटी गूळ घेतलाय, त्यासाठी 2 चमचे पाणी यात आपल्याला घालायचं आहे आणि याला पूर्ण असं वितळून घ्यायचं आहे। तीळ मी का म्हटलं कढईतनं काढा, कारण तुम्ही कुठल्याही दुसऱ्या कढईत तीळ भाजून ठेवले थंड होण्यासाठी, कढई गरम असती आणि तीळ आपले लगेच करपूही शकतात जरी गॅस बंद असला तरी। म्हणून ते वेगळ्या ताटात वगैरे काढून थंड करायला ठेवा। तीळ थंड होत आहेत तोपर्यंत आपण याचा पाक करून घेऊ। आता गूळ वितळतोय त्याच वेळेस आपण यात 2 चमचे साजूक तूप घालणार आहोत। तुपाने काय होतं, आपले हे जे लाडू आहेत हे खुसखुशीत होणार आहेत। आणि आज आपण हे जे तिळाचे लाडू बनवतोय ते अखंड तिळाचे बनवतोय। एखाद वेळेस आपण जर तिळाचं कूट करून बनवलं तरी तूप वगैरे नाही घातलं तरी चालतं, ते सॉफ्ट होतात। परंतु अखंड तिळाचे करताना ते कडक होण्याचे खूप जास्त चान्स असतात, म्हणून तूप नक्की घाला। आणि चवीसाठी मी इथं वेलची पावडर घातली, ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल घाला, नाही तर नाही घातली तरी चालतं। आता छान पाकामधल्या सगळ्या गाठी वितळ्यात, असा फेस आलाय। तर ह्या स्टेजला काय करायचं, यात चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा। हीच मेन टीप आहे की आपले लाडू हे छान खुसखुशीत मऊ वगैरे असे होतात की अगदी ते कोणाला दाताचा प्रॉब्लेम असेल किंवा वयस्कर व्यक्तींनाही हे खाता येतील असे बनतात। तर सोडा घातल्यानंतर अच्छा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण काय करू की हा पाक आपला झालाय की नाही हे चेक करायचं। तर ते कसं, खूप सोपी पद्धत आहे। एका वाटीत पाणी घ्यायचं आणि हा पाक आपला टाकून घ्यायचा। आपल्याला इथं असा कडक पाक करायचा नाहीये, परंतु त्याची गोळी होईल असा हवा आहे। परंतु इथं पहा, हा पाक अजून असा पातळ फॉर्म मध्ये आहे, तर अजून 1-2 मिनिटं आपण याला शिजवून घेणार आहोत। 2 मिनिटं आपल्याला याला हलवत राहायचं आहे। हलवत सतत राहा, नाही तर खाली बुडायला लागला तर पाक आपला करपू शकतो। आणि हो, गॅसची फ्लेम यावेळेस पण एकदम लो फ्लेमवरती ठेवा। तर इथं आता आपण पुन्हा एकदा पाक चेक करूया। 2 मिनिटं झालेत। आता पाक पाण्यात टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता याची अशी एक सॉफ्ट गोळी होतीये। तर असंच आपल्याला पाक हवा आहे, फक्त एवढं की ही गोळी अशी पाण्यात टाकल्यावर आवाज आला नाही पाहिजे, सॉफ्ट अशी त्याची गोळी हवी, म्हणजे आपला पाक ओके। तर आता लगेच गॅस बंद करायचा आणि यामध्ये मी इथं थोडे बारीक काजू चिरून टाकले आहेत। तुम्ही दुसरे ड्रायफ्रूट्सही टाकू शकता किंवा शेंगदाण्याचे दाणे बारीक करून तेही टाकू शकता। आणि नंतर तीळ घालायचे आणि पटकन याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। गॅस बंदच ठेवा, नाहीतर हे मिश्रण आपलं करपू शकतं, आपल्या लाडूची चवही चेंज होऊ शकते। आणि हो मैत्रिणींनो, आज पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर एकदा चॅनलला भेट द्या। व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा। आता याला आपण 1 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। जर मिश्रण आता थोडं खूप गरम आहे, लगेच लाडू वळायला नाही घ्यायचे, 1 मिनिटं आपण याला असंच सोडून देणार आहोत। आता लाडू बनवताना काय करायचं, वाटीत थोडंसं थंड पाणी घ्यायचं। लाडू कधी बनवताना तुम्ही तूप तेल असं अजिबात वापरू नका, आणखी हाताला चटके लागेल। त्याऐवजी असं थंड पाण्याची वाटी जवळ ठेवा। 2 चमचे घ्यायचे, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मिश्रण असं त्यावरती घेऊन थोडं सेट करायचं।
एकदम ह्या मिश्रणात तुम्ही हात घातलात मिश्रण घ्यायला तर हमखास चटका बसेल. म्हणून मिश्रण घेताना असं चमचे वापरा. नंतर हाताला थोडंसं थंड पाणी लावून थोडं थोडं जेवढं आपल्याला लाडूची साईज हवी तेवढं मिश्रण घेऊन लाडू वळा. अजिबात हाताला चटके बसणार नाही. पटपट आपले हे लाडू वळल्या जातील. सुरुवातीला थोडंसं तुम्हाला शेप मऊसर वाटेल, परंतु थोडं आपलं हे जे मिश्रण आहे सेट झालं की लाडूला आपला व्यवस्थित असा शेप आपल्याला सेट करता येईल. तर अशाच पद्धतीने मी आता हे सगळे लाडू बनवून घेते. आता लाडू बनवताना माझं थोडे मिश्रण राहिलं आहे. तर आता हे असं कडक झालं आहे म्हणा किंवा भुसभुशीत जसं असतं तसं झालं आहे. तर याचे लाडू काही वळले जात नाही. तर काय करायचं, एक भांडं घ्यायचं पसरट, त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि याच गरम पाण्यात आपण आपली जी कढई आहे ती ठेवणार आहोत. तुम्ही जर डायरेक्ट याला गरम केलं तर मिश्रणाचा जो आपला चव असती म्हणा किंवा रंग हा बदलू शकतो. थोडंसं करपट मिश्रण होतं. म्हणून ही ट्रिक वापरा की खाली गरम पाण्याचं एक भांडं ठेवायचं. त्यामुळे आपलं मिश्रण थोडंसं असं गरम होतं, गूळ वितळू लागतो आणि नंतर आपल्याला लाडू बांधायला ते सोपं जातं. तुम्ही पाहू शकता. फक्त एवढं आहे की गॅसवरती पुन्हा ठेवू नका. बघा चव बदलती, रंगही बदलतो. त्यापेक्षा ही ट्रिक इथं नक्की यूज करा. आता इथं आपले झालेत हे तिळगुळाचे मस्त असे मऊसूत लाडू. तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि हळदी कुंकवासाठी म्हणा किंवा संक्रांतीसाठी एकदा हे नक्की करून पहा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.